पंढरपूर शहर परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची विक्री करणारा तसेच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार महेश तानाजी शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला 1 वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व विक्री व्यवसाय करणारा महेश शिंदे हा वाळू चोरी, मारहाण, दहशत निर्माण करणे, जीवघेणे हल्ले करणे, परिसरातील नागरिकांना धमकावणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही विविध अवैध वाळू व्यवसाय आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतरही त्याने अवैध धंदे सुरूच ठेवले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305E तसेच गौण खनिज कायद्यान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी MPDA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी मंजुरी दिल्यानंतर महेश शिंदे याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.